पेठत विद्युत उपकेंद्राअंतर्गत आसेगाव पेण येथील 33 kV विद्युत उपकेंद्र अंधारात. सोयी सुविधांचा अभाव. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आसेगाव पेण येथील 33 kV विद्युत उपकेंद्र अंतर्गत अनेक सुविधांचा अभाव असून समस्या अभावी शेतकऱ्यांना गावकऱ्यांना भविष्यात त्रास होणार नाही. या उपकेंद्रामध्ये JCP अतिशय दयनीय झाले असून येवता येथील फिडरचा ड्रम गेला असून अनुजा गावठाणा फिडरचा ड्रम गेला. वनोजा गावठाणचा स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही. कोळी फिडरचा स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही. स्प्रिंग चार्ज ऑटो होत नाही. केव्ही इनकमर स्प्रिंग चार्ज होत नाही. कोणत्याही फिटर स्प्रिंग आली असता इनकमर स्ट्रिप होत आहे. एसीची वायरिंग जळालेली आहे. कंट्रोल रूममध्ये लाईट नाही. यार्डमधील सर्व लाईट बंद स्थितीत आहेत. 11 kV इनकमर की मास्टर रिले खराब झाले आहे. वनोजा गावठाणचे ABCD नसल्याने डायरेक्ट वायर जोडल्याने अपघात होऊ शकतात. तेथे AB शूज आवश्यक आहेच. वनोजा AG फिडरचे AB शूज खराब झाले. सध्या कार्यरत असलेल्या ट्रान्सफॉर्मरची ऑइल लेवल सुद्धा कमी झालेली आहे. 33 kV चे LA बायपास केलेले आहेत. संपूर्ण VCBचे अर्थिंग रॉड व इतर आयसोलेटर बरोबर बसत नाहीत. 11 kV चे कंट्रोल पॅनलचे सायरन बंद स्थितीत आहे. KV कॅपॅसिटर सेल बायपास केलेले आहेत आणि संपूर्ण VCBची सेटिंग करून देणे गरजेचे आहे. इत्यादी समस्येने ग्रासलेल्या आसेगाव पेणचे 33 kV विद्युत उपकेंद्रात कोणत्याही ऑपरेटरने नोकरी कशी करावी ह्या समस्या येणाऱ्या रब्बी हंगामापर्यंत सोडवल्या नाहीत तर शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना विद्युत मिळणे दुर्लक्षित होणार. वारंवार दुरुस्तीचे प्रॉब्लेम येणार व लाईन बंद राहणार. याबाबतच्या तक्रारी संबंधित उपकेंद्राकडून दुरुस्ती विभागाकडे 15 ते 16 वेळा पाठवल्याने समजते. यार्ड परिसरात गवताची वाढ झाली तरी रात्री अपरात्री लाईट बंद चालू करायला जावे लागते. तेथे तणनाशकाची फवारणी करावी लागते. याबाबतची दक्षता रिटायर्ड अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता वाशिम अधीक्षक अभियंता वाशिम यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांना गावकऱ्यांना रब्बी हंगामात वेळेत वीज मिळेल. रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरू पाटील, इंडियन न्यूज 24 साठी पाहत राहा इंडियन न्यूज 24.